Hello, hello, hello. Hello. हॅलो काय म्हणता तुम्ही असं काय टेन्शन घेतच नाही ते काय प्रश्नच नाही बेस कमी करा जरा बेस कमी करा हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो बेस कमी करा शार्प करा हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक ठीक आहे सर्वप्रथम शक्तिधुराच्या रीतिरिवाजाप्रमाणे आजच्या माझे प्रतिस्पर्धी शाहीर
सन्माननीय आदरणीय सुशांतजी गराटे बुवा यांना विनंती करतो की त्यांनी आपला आजचा प्रश्न आणि आपला पास या ठिकाणी घेऊन यायचंय आणि माझा प्रश्न या ठिकाणी घेऊन जायचंय. हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. त्या अगोदर जरा आपला कसं जरा वेगळा पॅटर्न आहे, गुहागरचा आहे ना, जरा पॅटर्न जरा आपला वेगळा आहे. गेल्या वर्षी आपला वाटाण्याचा गोल गोल दाना केला होता. साऊंड चेक करूया काय म्हणते बघा. हा सुरुवात करतोय. हा भेटलाय भुवाज मला तावडी मधी, अहो भेटलाय भुवाज तावडी मधी, रत्नागिरी कारवांच्या वाडी मधी, या रत्नागिरी कारवांच्या वाडी मधी, अहो सोडणार नाही याला साधी सुधी, आज सोडणार नाही याला साधी सुधी, या रत्नागिरी कारवांच्या वाडी. धन्यवाद. हा सर्व मला तुमच्यावर आहे. तुम्ही आमच्या आम्ही तुमचे आहोत. भुवनचं काय मला माहित नाही, ते धारवाड कोणते असतील. ठीक आहे, या ठिकाणी मला कार्यक्रम सुरू करतोय. तसबुर हमारा तुम्हारे बिना बना, जीना गवारा, तुम्हें यूं ही चाहेंगे, तुम्हें यूं ही चाहेंगे, जब तक है दम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. कुठे हुआ ऐकून घ्या काय म्हणते बघा. या सभारंगणाला या सभारंगणाला माझी वंदना, अहो सांभाळून घ्यावे तुम्ही या तुझ्या लेकरा, अहो सांभाळून घ्यावे तुम्ही या
तुम्ही म्हणाल तसं संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत काळे बाबा संत तुकडोजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मराठी अस्मितेचा मानबिंदू आनंद दिघे साहेब या सर्वांना मी शाहीर स्वतः सुयोग सुरेश पाटकर मुक्ता पोस्ट भुवार निलिंगा रत्नागिरी निर्मी शाखा श्री नूतन ज्ञानेश्वर वृत्त कलामंडळ भुवार कीर्तनवाडी या माझ्या मंडळाच्या वतीनं मानाचा मुद्रा त्याप्रमाणे आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं ते म्हणजे श्री महालक्ष्मी श्री महाकाली नवरात्र उत्सव मंडळ या मंडळाला मित्रांनो 30 वर्ष पूर्ण झाली त्या मंडळाचे आम्ही खरोखर आभारी आहोत या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मुकेश दिलीप बारमोडे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय संदीप हरिचंद्र जोशी आणि या मंडळाचे सर्व यजमान सहकारी शशिकांत नारायण बारमोडे हरिश्चंद्र जोशी प्रकाश लक्ष्मण जोशी प्रसाद बारमोडे चंद्रकांत बारमोडे सुरेश कांबळे
माझ्या सहकार्याचं मी माझ्या मंडळाच्या वतीने आमचे हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या माझ्या आई वडील बसल्या, त्यांचा मान सन्मान राखून या ठिकाणी माझ्या कार्यक्रमास सुरुवात करणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, या देवीच्या चरणी ज्यांनी ही दौडवारीला सुरुवात केली, ही परंपरा चालू केली, ते कैलासवासी रवींद्र नारायण बांगोडे व कैलासवासी चंद्रकांत स्वरूप बावडे या माझ्या महात्म्यांना या ठिकाणी मानवंदना देतो. आज त्यांच्यामुळे आज सगळ्या नवरात्रोत्सव आपण पाहतोय आणि असंच यापुढे पाहणार अशी आशा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज या माझ्या कार्यक्रमाला मला संगीताला साथ देत आहेत आमचे बँजो मास्टर गुरुनाथ दादा धामनसकर, पॅडला साथ देत आहेत राज दादा दळवी, ऑर्गनला साथ देत आहेत ऋषिकेश नेवरेकर दादा, आणि माझे ढोलकीपटू आहेत माझे बंधू जयेश दादा पानकर आणि ही माझी सर्व सहकारी टीम. या सर्वांना घेऊन आज तुमच्यासमोर कार्यक्रम करतोय. त्याचप्रमाणे मला हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत साऊंड. जर कोणाचं असेल तर ते आमच्या गावात त्यांचं आहे. धन्यवाद दादा, आज खरोखर तुमची पण सेवा करायची आज संधी मला भेटली, त्याबद्दल खरोखर आभारी आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, या कार्यक्रमाला माझे गुरुवर्य प्रमोद दादा घुमे उपस्थित, त्यांचे देखील मी चरणस्पर्श करतो. त्याचप्रमाणे सचिन दादा आगरे मला गुरु समोर असणारे, त्यांचे देखील मी चरणस्पर्श करतो, त्यांना देखील शाहीर मानस मुजरा. त्यानंतर या पंचक्रोशीत शाहीर वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित असेल, त्यांना देखील मी शाहीर मानस मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला ज्यांनी विशेष सहकार्य दिलं ते माझे बंधू रोशन शशिकांत वारगोडे, ज्याने आमच्याजवळ संपर्क साधला आणि आम्हाला ही संधी दिली, त्या दादाला देखील शाहीर मानसा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुरेवाले शाहीर दीपक दादा तसूरकर हे या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा या आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं बहादर बक्षीस आले मंडळ, त्यांचा आभार आहे, त्याला देखील शाहीर मानसा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मी दुसऱ्यांदा वारी करतोय आणि दुसऱ्या वेळी तेवढं सुंदर आणि रुचकर जेवण या आमच्या माता भगिनीने आम्हाला दिलं, त्याबद्दल खरोखर तुमचा आभार मानतो. तुम्हाला शाहीर मानसा मुजरा करतो. त्याप्रमाणे या गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी, श्री भराडी देवी आणि आसरा देवी यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. तसेच या कार्यक्रमाला माझे प्रतिस्पर्धी शाहीर, त्यांचे वडील कैलासवासी लोकशाहीर दत्ताजी गराडे यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो, कारण आज त्यांच्यामुळे आम्ही हे शिकलोय, त्यांच्याकडे आम्ही कला बघितली आणि ह्या रंगमंचावर आम्ही उभं राहिलोय. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आता राहिले ते म्हणजे माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहे ना, आमचं हे 3 तासाचं भांडण आहे आणि हे माझं धनी आहेत. अहो धनी, आज तुम्हाला पाचतं गोवागडचं पाणी कसं ते बघा आहे ना. शायरी तुम्हाला देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे भुवांचे संगीतकार असतील, मंडळ असेल, त्यांना देखील मी शायरी मानाचा मुजरा करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या आई वडिलांचे गुरुजनांचे चरण स्पर्श करून इथे जमलेल्या नाचप्रेमी कलाप्रेमी मायबाप रसिकांचे आशीर्वाद घेऊन माझ्या गावची ग्रामदेवता आई व्याघ्रामरी माती चरणी नतमस्तक होऊन या गावची रखवाली आई महालक्ष्मी आई महाकाली माती चरणी नतमस्तक होऊन या जागेवाल्याला वंदन करून या रंगभूमीला वंदन करून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वर्णित महिमा निमाते अग वर्णित महिमा निमाती अरणात गुण गाऊ हर्ष वाटे यमनाला माझ्या अग तुझे गोड रूप पाहून या नवरात्रीच्या सणाला आलो अगं या नवरात्रीच्या सणाला आलो तुझ्या दादराला धावून आणि आजार पामराची सेवा आई महालक्ष्मी आई महाकाली तू घ्यावी जा स्तवनाला सुरुवात करतोय म्हणायचं काय बघा नऊ रंगांचा नऊ रूपांचा आणि हा नवरात्रीचा हा सोहळा आज या माझ्या आई महालक्ष्मी आई महाकालीच्या प्रांगणात सादर होतोय आणि तो देखील मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात पार पडतोय आणि आज आई महालक्ष्मी महाकालीच्या छत्रछायेखाली ही कारवांची वाडी सुखा समाधानाने नसते या मंडळाने दोनाचे चार हात केले चाराचे आठ हात करून हा मंडळ उभा केला भाव भक्तीने या मातेची सेवा केली आणि आईमुळे या मंडळाला बरकत मिळाली ना भूतो ना भविष्यती असा हा सोहळा या ठिकाणी पार पडत असतो आणि म्हणून हे स्तवन हे माझ्या आईच्या चरणावर अर्पण करतोय म्हणायचे काय बघा आलो मी आई तुझ्या मंदिराला अग मागण मागतो मी तुझ्या चरणाला आई आलो मी आई तुझ्या मंदिराला मागण मागतो मी तुझ्या चरणाला नवरात्रीच्या सणाला गाई नवरात्रीच्या सणाला या महालक्ष्मी महाकालीच्या आई महालक्ष्मी महाकालीच्या या सेवा रूपी जागराला
बोल श्री गणपती गजानन गावदेवी आई व्याघ्रांबरी सोनू भिकाजी गोपाळ कृष्ण भिकू गुणाजी विठ्ठल रामचंद्र गुरुवरे नारायण गुरुवरे नामदेव सुधाकर प्रमोद अखंड मानुदा सोनीचा या ठिकाणी बघा गण गातोय म्हणायचं काय बघा
विद्येचा अधिपती म्हणून या श्रीगणाचं त्रिलोकी नाव सकल विद्येचा अधिपती म्हणून या श्रीगणाचं त्रिलोकी नाव माता पार्वती शिव शंभू पिता कैलास त्याच नाव विश्वव्यापी स्वरूप त्याच तरी गोड स्वभाव आणि अशा माझ्या या लाडक्या गणराया चरणी असं दैव माझा भक्ती भाव गाण्याला सुरुवात करतोय म्हणायचे काय बघा हा सुख करता दुःख हरता विश्वाचा पालन करता बाप्पा गजानन या बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन होऊन मित्रांनो आज जवळजवळ महिना पूर्ण व्हायला गेला पण अजूनही या गणरायाची आठवण त्या आपल्या दसऱ्याच्या सणाला सुद्धा येते ना अहो येते ना कारण एवढं घट्ट नातं त्या बाप्पाचं आणि आपलं आहे आणि म्हणून या रंगमंचरी हे गप्पा तू या गणाला रंग भरण्यासाठी यावं म्हणून हा पामर तुझ्या चरणाशी काय विनवणी करतोय बघा हमें तुमसे हुआ ये प्यार हम क्या करें आप ही बताए हम क्या करें म्हणून काय म्हणते बघा बुवानो लक्ष द्यायचं आहे प्रत्येक शब्दावर म्हणजे लक्ष द्यायचं आहे काय म्हणते बघा कारण हा आदिमायेचा आणि शंकरचा सामना आहे हा खेळ आहे आणि या खेळात मी माझी आदिमाया श्रेष्ठ करणार तुम्ही तुमचा शंकर श्रेष्ठ करायचा आहे म्हणून काय म्हणतो बघा साज कलगीचा सजला या सभारणा साज कलगीचा सजला या सभारणा हा केला या धावून येणा तू गजानना अरे हा केला या धावून येणा बाप्पा तू गजानना
चा सजला यास भारला हा केला या गावला बापासी गणा या ठिकाणी बघा परमेश्वरे आमचे डावा साऊंड यांच्याकडून माझी जी गौरव युट्यूबला असते पायाच्या पैंजण वाजते त्या गौरवसाठी मित्रांनो 500 रुपयाचं असं भारत बक्षिसाने म्हणतात त्यांचे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. आज खरोखरच हे तुमचं प्रेम आहे तुमचे आशीर्वाद आहे. त्या गौरवीला आज 2 महिने होऊन गेले 15 दिवस पुढे झाले असतील आणि ती गौरव 14 लाखाच्या पुढे तुला व्ह्यूज मिळाले. ते तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आहे आणि हेच प्रेम हे आशीर्वाद या लहान कलाकारावरती असं राहू द्या असं या मातेचरणी प्रार्थना करतो आणि दादांची पहिली फरमाईश पूर्ण करतो नंतर माझी गौरवाकडे वळतो. हो सावकाश घ्या दादा तो मृदुंग आवाज आला पाहिजे मृदुंगाचा हा त्याच्यावर खरेदी कसं पाय आपली प्रेम दिवानी राधा मोहिनी साल हरणा घेऊन गागर डाव्या कडेवर पदर तो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती तारावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती तारावरी मनापासून आभार मानतो. आता मित्रांनो श्रवण झालंय गण झालंय आणि आता गौरव बरोबर ना तुमचा रिस्पॉन्स असेल तर आम्हाला देखील मजा येईल. तुम्ही जर शांत बसलात तर आम्हाला शांत बसावं लागेल. बुवाना आज मी गुहागरचं पाणी बांधणार यात काय शंका नाही. त्यांनी लांजाचं पाणी पियाले ते रत्नागिरीचं पियाले खेड दापोली गुहागरचं कधी मला माहित नाही पण मी त्यांना पाणी पाजून जाणार यात काय शंका नाही. जिथं विषय गंभीर तिथं सुयोग बुवा खंबीर. यावर टेन्शन घ्यायचं नाही. या माझ्या आया बहिणींच्या या बसलेल्या सर्व समाजाचा आदर राखून माय माऊलींचा आदर राखून एकही वागवा शब्द न बोलता मी बारीक करून जाणार आहे. कसं ते
बघा वनो झोपत नाही ना, कारण शांत झोपेसाठी काय म्हणते बघा, शांत झोपेसाठी सोबतीला पाहिजे उबदार ऋषी मऊ. शांत झोपेसाठी सोबतीला पाहिजे उबदार ऋषी मऊ. चांगले बोले रिस्पॉन्स होते, चांगले बोले. अजून एक घेऊ. या माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला, या माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला तालुका आहेत 9. चांगले बोले. हा ये बघ असं पाहिजे का, आम्हाला पण हुरूप येतो, दुसरा काही नाही. या ठिकाणी खतवणार काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा स्तवन झाले, गौरव झाले. या ठिकाणी सॉरी गौरव सादर करतोय. काय म्हणायचं बघा, सुशांत बुवा जरा इकडे लक्ष द्या, आहे ना. शाही सुशांत कराटे, मॅन फ्रॉम रत्नागिरी, मुक्काम पोस्ट पाली. अरे आली रा आली, आता तुमची वेळ आली. आता कशी ती बघा. येतं गौरव त्याशिवाय ते बोलणार नाही. मला कशी बोलले ते मला थोडीशी झोपवतो. आता कशी ती बघा. अरे गोकुळात तुझ्या नावाची बोंबा बोंब आज कशी काना ही तुझ्यावरती वेळ आली. या चोराला धडा शिकवण्याची आज पाळी आली. आणि या हराम खोराने हो बघा गोकुळात गडबड केली. म्हणून राजा काय सांगते बघा, सुंदराचा निर्मळ धरा भीमासारखा माणूस खरा. अहो जन्मा येईल का माझ्या भीमराजावानी, सागा पुढारी होईल का. म्हणून काय म्हणतोय, गोकुळामध्ये ही गडबड शिंक्यात लोणी राहील धड. रोज खाऊन जातोय चोर. त्या गोकुळात गडबड चालली. सगळ्यांना प्रश्न पडलाय कोण चोर आहे. आम्ही घरात दूध सगळं जपून ठेवतोय आणि आमचा दूध हा फरार करतोय. या चोराला पकडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय म्हणतोय बघा, गोकुळामध्ये ही गडबड शिंक्यात लोणी राहील धड. रोज खाऊन जातोय चोर. कोण आहे हा हरामखोर, कोण आहे हा हरामखोर. निघाला हा नंदाचा पोर. कोण आहे हा हरामखोर, निघाला नंदाचा पोर. 1 2 3 स्टार्ट. कोण
या ठिकाणी बघा बक्षिसालय शिवसेना विभाग प्रमुख शशिकांत बारगोडे यांच्याकडून या आमच्या नाच मंडळात 500 रुपयाचं असं भारत बक्षिसालय मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा गवळण झाले. या ठिकाणी माझी प्रश्नाची पद आजचा माझा सवाल बोर्ड दिलेलाच आहे, परंतु तो तुम्हाला समजावा म्हणून त्याचं पुन्हा एकदा वाचन करतोय. माझा प्रश्न असा आहे, एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला सुवर्ण रथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना वाटेत बिकट अशा परडण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टाकून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करत होता. त्याच्या या आराधनेला 1 वर्ष होऊन गेले होते, म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने कुणाही जीवावर प्रहार होऊन त्याचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगट. हॅलो 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 ठीक आहे चालेल, काय नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही. लाईट जाऊ दे, पाऊस दे, काय टेन्शन नाही. गाणं घालू काय तुम्ही बोला, गाणं घालू घालू. हे 12 गावाच्या 12 वेशीच्या 12 गल्लीच्या जवळ महाराजा इथं कुणी काय जर इडा पिडा केला नसेल तर त्याला अंत्यखाली चेपून धर आणि त्याचा वल्लेवाट करून विल्हेवाट लावून त्याला आज बघ तिकडं आडीच्या पल्ल्याला पार कर. प्रश्न एकदा पुन्हा वाचून दाखवतो. एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्ण रथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना वाटेत बिकट एका अरण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टाकून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करत होता. त्याच्या या आराधनेला 1 वर्ष होऊन गेली होती, म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने कुणाही जीवावर प्रहार होऊन त्याचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते. हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्या शस्त्राने त्या राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाचा शरीराचा चुराडा केला. तर त्या राक्षसाचं नाव काय, पुरोहित कोण होता, त्याचं वय किती, तसेच त्या राक्षसाचं नाव काय व त्यांच्या मुलांची नावं या ठिकाणी आपण सांगायचे. शाहीर, आज तुमची आणि माझी पहिली भेट आहे. तुम्ही नामवंत शाहिरांचे पुत्र आहात, स्वर्गीय लोकशाहीर दत्ताजी गराटे यांचे तुम्ही सुपुत्र आहात. आशा करतो की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्याल आणि खरोखर तुमचं जर उत्तर बरोबर असेल तर या ठिकाणी तुमचा सन्मान करेन. बघा मी मगाशीच बोललोय, बुवा माझ्यासाठी नवीन आहेत, मी त्यांच्यासाठी नवीन आहे. गेल्या वर्षी योग आला होता, बुवाचा मला कॉल आला होता की बुवा बारे घ्याल काय, पण त्यावेळी माझा कार्यक्रम फिक्स होता म्हणून तो योगायोग जुळला नाही. पण आज मात्र तो योग जुळून आलाय आणि म्हणून शाहीर आता मगाशीच बोललोय, तुम्ही गराटे बुवांचे सुपुत्र आहात, त्यांच्या नावाला कुठं डाग लागला नाही पाहिजे अशी बारी करायची बुवा. जर काय येडं वाकडं बोललात तर पुढची बारी माझी एवढं लक्षात ठेवा. बघा
या ठिकाणी पुढचा विषय सादर करतोय. वा तुमचा आणि माझा सामना, तुमचा आणि माझा सामना या कारवांच्या वाडीत आहे. तुम्ही किती जोर लावा पण तुम्हाला हरवण्याची ताकद या शाहिरात आहे, या शाहिरात आहे. म्हणून मी सांगतोय फक्त इथं येऊन मोलवचन कराल तर जमणार नाही. भागाला भाग आणि विषयाला विषय द्यायचा आणि माझ्यासमोर बारी करायची. बुवा काय म्हणते बघा, नाही तर बुवा तुम्ही ठेवलेत भारी टिपी 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 टिपी, ओ त्या टिपीची घेऊ काय पपी. असं नाही ताकदी नदी ताक ताक ताकदी नदी ताक ताक. हा थोडा अलग म्हणताय बॉस. बघूया पुढचा विषय आपल्यासमोर सादर करतोय. काय म्हणतोय बघा, अहो शास्त्र पुराणाची ठेवून जाण, हा विषय माझा सोडवा तुम्ही सुज्ञान. अहो शास्त्र पुराणाची ठेवून ज्ञान, हा विषय माझा सोडवा तुम्ही सुज्ञान. आज कोण कोणाला पडेल भारी, अहो ग्रंथ पुराण वाचून या. म्हणून काय म्हणते बघा शाहीर, आज तुमची आणि माझी पहिली भेट आहे. म्हणून काय म्हणते बघा, तुझी माझी ही पहिली भेट शाहिरा, बोलू नका हो खोट. शाहीर तुझी माझी पहिली भेट शाहिरा, बोलू नका हो खोट. अहो ऐकून घ्याव कराटे, रडी नका देऊ खराटे. अहो ऐकून घ्याव कराटे, रडी नका देऊ खराटे. तुझी माझी पहिली भेट शाहिरा, बोलू नका हो खोट. तुझी माझी पहिली भेट शाहिरा, बोलू नका हो खोट. अहो ऐकून घ्याव कराटे, रडी नका देऊ खराटे. तुम्ही ऐकून घ्याव कराटे, रडी नका देऊ खराटे.
या ठिकाणी हे शेवटचे गीत घेतोय आणि माझ्या पहिल्या वर्षी सांगता करतोय बघा खास दादा तुमच्या डावासमोर गाणं घेतोय बघा कारण का सांगतो परवा कार्यक्रम झाला शक्तीवाले शाहिरा कुणाल आगरकर आणि तुरेवाले शाहीर रत्नाकर महाकाळुवा त्या सामन्याला त्या ठिकाणी फक्त 180 आणि 190 व्होल्टेज होतं एवढ्या कमी व्होल्टेज मध्ये जर कोणाच्या ताकद असेल साऊंड लावायचा प्रॉपर तो फक्त माझ्या डावात असेल याचा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही रत्नागिरीचे आन बाण शान आहात खरोखर आणि तुमच्यासारखा माणूस आम्हाला भेटला तर आमचं पण त्याच्यामध्ये खरोखर चांगलं आहे भलं आहे म्हणून एक छोटासा प्रयत्न करतो स्वयंपाक कर तू डान भात हिरविराची चटणी वाट जेवायला बघताना वाट ग माया जेवायला बघताना वाट ग अग साजनी माझ्या बाया भुकेल्यान ग साजनी माझ्या बाया भुकेल्यान म्हणून काय म्हणते बघा अहो साऱ्यांना फोडतोय घाम रे हाय आवाजाचा पण ठाम रे अहो साऱ्यांना फोडतोय घाम रे आवाजाचा हाय ठाम रे नाही येड्या गबाळ्याचं काम रे नाही येड्या गबाळ्याचं काम रे डावा सावंडे या माझ्या डावा सावंडे बघा मार्केट केलंय जाम रे साऱ्याला फोडतोय काम रे आवाजाचा हाय काम रे साऱ्याला फोडतोय काम रे आवाजाचा हाय काम रे नाही येड्या गबाळ्याचं काम रे नाही येड्या गबाळ्याचं काम रे डावा सावंडे जया सावंडे डावा सावंडे बघा मार्केट केलंय जाम डावा सावंडे बघा मार्केट केलंय जाम रे साऱ्याला फोडतोय काम रे आवाजाचा हाय काम रे साऱ्याला फोडतोय काम रे आवाजाचा हाय काम रे नाही येड्या गबाळ्याचं काम रे नाही येड्या गबाळ्याचं काम रे डावा सावंडे मार्केट केलंय जाम रे डावा सावंडे मार्केट केलंय जाम रे डावा सावंडे मार्केट केलंय जाम रे डावा सावंडे मार्केट केलंय या ठिकाणी रसिको माझी प्रथम फेरी मी संपवतोय आणि पुढच्या पिढीसाठी भुवानो सुद्धा शुभेच्छा देतोय भुवानो पुन्हा एकदा सांगतोय भागाला भाग विषयाला विषय द्यायचा आहे आणि बारी सादर करायची आहे नंतर दुसरी बारी माझी एवढी लक्षात ठेवा या ठिकाणी माझ्या पहिल्या बारीची सांगता करतोय धन्यवाद